रामचंद्र की जय, सीतापति प्रभु रामचंद्र की जय, लक्ष्मण बंधु प्रभु रामचंद्र की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। नमस्कार. हे मुद्दाम ह्या आमी विशयाकडे आयल्यात कारण वयर जो खट्टर काही विधान उलयलो ताजे नंतर प्रत्येक जाणांनी अन्य समाजाच्या लोकांनी प्रत्येक जाणांनी आमचेर धार्मीक अन्याय जालो, आमची भावना दुखल्यो अशें म्हणून तांणी मोठ्या मोठ्यान सामक्यो हड्डे छाती बोडून तांणी व्हडलो बोवाळ केलो. आज आमच्या देव देवतांचेर तांणी ज्या अभद्र भाशा राम सीता लहराई देवीचेर अशें ताणें अभद्र जे शब्द वापरले त्या तोंडार सुद्दां घेवपाचे न्ही. तेन्ना तांचेर कित्याक कारवाय जालना, तांचे जाता तितले बेगीन कारवाय जावची आनी तांकां जाता तितले सरकारान तांकां हें करचें, हद्दपात करचें आमचे देव देवताचे. आनी दुसरी गोश्ट कशी आसा की तांची जर भावना दुखता अशी जर ते म्हणटा जाल्यार हिंदूचे काही भावना 400 वर्सां पयलीं दुखिल्ल्यो तुमकां जर दिसताय जाल्यार तुमी तुमची आमची देवळां जी घेतल्या ती दिया मरे आमकां. आमची भावना दुखिल्ली आसा 300-400 वर्सां पयलीं. तेन्ना म्हजें एकच सगळ्या हें आसा सगळ्या हिंदू समाजाक जागृत जायात आनी तुमी जाता तितले बेगीन हाचे सगळ्यांनी उठाव करून तुमी हें करचें. आता तुम्ही म्हणलं पळय सोशल मिडिया थ्रू देवाची हिंदू देवतांची नांव पिड्डेर करता काय इंडिव्हिज्युअल कोण तरी हें आसा ना सोशल मिडियाचेर जी नांव हें केल्यात ती चर्चिया रॉड्रिगीस आनी बाबी फर्नांडीस हांणी जे अभद्र जे शब्द वापरल्या तांकां जाता तितले बेगीन तांकां अरेस्ट करून आमचे मातशे भावनाक सरकारान हात घालून आमकां हें करचें, सुखी करचें. आम्ही पळयला की पयर तांची भावना दुखले तांकां सामके तांची पेक्षा तांच्या पोटांतल्यान चड तिडक आयिल्ली. आज तांची देवाक हें आतां तांकां याद जायना. आज तांकां तेंची देवाचे अपमान जाता तेन्ना ते सगळे न्हिदल्यात तें तांकां दिश्टी पडना. सोशल मिडिया हेवूय पळयता तेवूय पळयता. तेन्ना तांणी ह्या सोशल मिडियाचे पळोवन तांणी खरें आज येवपाक जाय आशिल्लें, ते आज कितें आयलें ना. ही सगळी ढोंगीपण करतात. फक्त हिंदू समाजाक खासगीकरण करपाक लाचार जावन आमची हिंदू समाजाक काबार करपा खातीर हे लोक करतात. हांचेर विश्वास दवरपाचो ह्या लोकांनी. मुख्यमंत्र्या कडेन कितें मागणी आहा तुमगेली? मुख्यमंत्री हातूंत लक्ष घालून जाती ह्या लोकांची कारवाय केली. यस सर. नमस्कार. गेल्ले 5-6 दीस गेल्लो आठवडो आमी पळयतात गोंया सारको उज पेटिल्ल्या सारकें जाला. कारण म्हणल्यार परशुराम जयंतीच्या निमतान गौतम खट्टर हे एक व्यक्ती आयिल्ले आनी ताणें एक विधान केलें. तें विधान इतिहासाक धरून आशिल्लें. खोटें कितें उलयलो अशें आमकां तरी दिसना. जावये ताणें कॅथलीक भावाच्यो भावना दुखल्या जावये, पूण हाजो अर्थ असो न्ही की तुमी हिंदू देव देवताचेर अभद्र भाशा उलोवन फेसबुकाचेर तांची बदनामी करची असो न्ही. खट्टर एकलो उलयिल्लो आनी तुमी अशी बदनामी करून सगळ्या हिंदू समाजाच्यो भावना तुमी दुखयता. एक म्हणल्यार सीतेक माता सीता हेका अशे शब्द वापरल्यात ते शब्द आमकां तोंडांतल्यान उच्चारपाक सुद्दां आमकां लज दिसता. कारण हे लोकांनी हे फेसबुकाचेर डिफेम करपी हे लोक आसात, हे असंविधानीक शब्द वापरतात. हे नालायक लोक पळय जे आसात न्ही तांकां फ्रांसीस झेवियराची हिस्ट्री खबर ना आनी तांकां प्रभू रामचंद्र आनी सीतेचें चरित्रय खबर ना. हे अशे अनाडी लोक अशे हे प्रयत्न करतात. गोंया भितर आमी हिंदू क्रिस्तांव मुस्लीम सगळे गुण्या गोविंदान रावतात, एकवटान रावतात. अशे वेळाचेर खंयच्याय समाजाच्यो भावना कोणी दुखोवची न्ही आनी स्पेशली हिंदूच्यो. कारण हिंदू हो सोशीक आसता पूण हिंदूच्या सोशीकपणाचो अंत कोणी पळोवपाचो प्रयत्न करचो न्ही. हिंदू एक फावटी तर चाळवल तर जायत जाल्यार तांकां कंट्रोल करपाक व्हेरी डिफिकल्ट जातलें. तेन्ना हांव सरकारा कडेन विनंती करता आनी पोलीस खात्या कडेन तांकां विनंती करता की हे चेल्सिया रॉड्रिगीस आनी लहिराईच्या धोंडाचेर अभद्र टिप्पणी केल्ली आसा आनी हो बबीता फेर्नांडीस आनी प्रभू रामचंद्र आनी प्रभू सीतामाईचेर अभद्र टिप्पणी केल्ली आसा. हांकां बेगीत बेगीन अरेस्ट करची
आणि तांचेर कायदेशीर कारवाई करची जेणे करून हे असले धाडस मुखार ती करची न्ही ताणी मुखार धाडस असले करपाकच जायना कारण एकलो कोण तरी उलोवन वता आणि समस्त समाजाच्यो भावना हांगा दुखवतात त्यो दुखोवपाक जायनात अशें सर- म्हाका तरी दिसता. सर इलेक्शन लागीं पावतनी असली गजाली कित्याक जाता मोस्टली पळोवपाक गेल्यार हातूंत म्हाका दिसता म्हणून गेलो एकलो आनी पॉलिटिकल पोळी भाजपाचो हो प्रयत्न चल्ला. हातूंत कोण तरी हे फुडें सरतात तांकां सान फ्रांसीस झेवियर, तांकां प्रभू रामचंद्र, तांकां सीता, तांकां परशुराम, तांकां लयराई देवी हांचे कितें पडून गेलो अशें म्हाका तरी दिसना. हाजो फायदो घेवन आपले राजकीय पोळी भाजून घेवपाचो हो प्रयत्न आनी कांय ना अशें. मी वैशाली जोशी. आता जे काही चाललंय सध्या फेसबुकवर सगळीकडे फक्त हिंदू धर्माला खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. एखादं वाक्य कुणीतरी बोललं, कधी कधी चुकून आपल्या तोंडातून सुद्धा एखादं चुकीचं वाक्य येतं, अशा प्रकारे त्यांच्या तोंडातून कदाचित आलं असेल आणि त्यावर ख्रिस्ती धर्माच्या लोकांनी खूप मोठा आवाज केला आणि त्यांना पकडून जेलमध्ये सुद्धा घातलं. ते मिळाले नाही म्हणून त्यांच्या भावांना सुद्धा घातलं. म्हणजे ही जवळजवळ पोर्तुगीज शाहीमध्ये जसं चाललं होतं त्या प्रकारे चालल्यासारखं झालं. आज आमचं सरकार आमचं आहे तरी सुद्धा हे सरकार आमच्या बाजूनं काहीच करत नाही, तर ते फक्त आपलीच पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. ताई मला एक सांगा, आता जेव्हा गोयच्या साहेब जो आहे त्यांच्यावर जेव्हा भाषण झालं, अपशब्द वापरले, तेव्हा सगळे लोक एक झाले, ख्रिश्चन लोक एक झाले, त्याबरोबर आमचे हिंदू पण होते. आज हिंदू का उठत नाही? जेव्हा तुमच्याच हिंदूच्या देवदेवतांना असे अपशब्द बोलतात तेव्हा का जागे होत नाही? तेच तर आता सरांनी सांगितलं तसं प्रत्येकाला काय आहे माहितीये, मी तिथे गेल्यानंतर मी कुठेतरी त्रासात पडेन का, मी म्हणून तर कोणी पुढे सरत नाही आहे. मला कुठेतरी त्रास होईल, मला कुठेतरी राजकीय प्रेशर येईल माझ्यावर, यासाठी लोक बोलत नाही किंवा लोक पुढे येत नाही.